श्री स्वामी समर्थ. जय माता लक्ष्मी. नमस्कार मंडळी. आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार. सर्वात प्रथम कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ किंवा मग जय माता लक्ष्मी लिहा आणि आपण पुढे जाऊया. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की आज रात्री म्हणजे आज संध्याकाळी प्रदोष काळामध्ये आपण आपल्या उंबरठ्यावरती काही वस्तू जाळायच्या आहे. या वस्तू का जाळायच्या, कशा पद्धतीने जाळायच्या, जाळत असताना कोणता मंत्र म्हणायचा आणि नक्की याने फरक काय पडतो हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सर्वात प्रथम सबस्क्राईबचं बटन दाबा, त्याचबरोबर बेल आयकॉन देखील प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा पण माझे व्हिडिओज बनवेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात पहिलं तुम्हाला येईल आणि ते सर्वात पहिले तुम्ही बघू शकता. त्याचबरोबर आपल्या मित्रमैत्रिणींसोबत देखील नक्की शेअर करा. तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आणि या दिवशी रात्री उंबरठ्यावरती या 3 वस्तू आपल्याला जाळायच्या आहे आपलं नशीब जे आहे ते बदलवण्यासाठी. तर बघा, आपल्या घरामध्ये बऱ्याच वेळा काही अडचणी असतात, निगेटिव्हिटी असते, नकारात्मक ऊर्जा असते की जी आपल्याला काहीच कळून देत नाही किंवा आपल्याला प्रत्येक कामामध्ये अपयशी ठरवत असते, अपयशी करत असते. तर मग या गोष्टींपासून दूर राहायचं असेल, नकारात्मकता आपल्यापासून दूर राहावी असं वाटत असेल तर हा उपाय आजच्या रात्री आपल्याला करायचा आहे. आज मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आहे. बघा, मार्गशीर्ष महिना जो आहे तो अतिशय उत्तम महिना असतो आणि त्यातल्या त्यात मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार म्हणजे माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठीचा सर्वात चांगला दिवस. कारण गुरुवारच्या दिवशी माता लक्ष्मी जास्तीत जास्त लवकर किंवा कमी सेवेने सुद्धा प्रसन्न होते आणि म्हणूनच आपण जेव्हा महालक्ष्मीचं व्रत करतो तर त्यावेळी माता लक्ष्मी आपल्यावरती भरपूर प्रसन्न होते, आपल्या मनोकामना, इच्छा ज्या आहेत त्या सुद्धा पूर्ण करते आणि म्हणूनच आपण महिला या दिवशी व्रत करत असतो. त्याचबरोबर हा जो दिवस आहे तो भगवान विष्णूंचा दिवस असतो. गुरुवार हा भगवान विष्णूंना समर्पित आहे आणि लक्ष्मी आणि विष्णू हे एकत्रित एका घरामध्ये जेव्हा वावरतात तर तेव्हा ते घर नंदनवन होत असतं. त्या घरामध्ये कधीही कोणत्या गोष्टींची कमतरता जी आहे ती भासत नाही. तर असंच तुम्हाला जर वाटत असेल माता लक्ष्मी, भगवान विष्णू यांनी आपल्या घरामध्ये एकत्र वास करावा, हे आपल्यावरती प्रसन्न राहावे, तर नक्की हा उपाय तुम्ही करून बघा. तर बघा, आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार. हा दिवस जो आहे तो वर्षभरानंतर पुन्हा 1 वर्षभरानंतरच येईल. तसे तर मार्गशीर्ष महिन्यातले पुढचे जे गुरुवार आहे ते तर येणारच आहे, पण आजचा दिवस जो आहे तो थोडासा वेगळा आहे. आपण सर्वच जण हे व्रत करत आहात. बऱ्याच जणींनी आज सकाळी पूजेची मांडणी केली असेल, पूजेची जी पोथी आहे ती सुद्धा वाचली असेल, बऱ्याच जणींची वाचायची सुद्धा राहिली असेल. बऱ्याच जणी ज्या आहेत त्या जॉबवरती जातात आणि त्याच्यामुळे त्यांना हे करता येत नाही किंवा मग संध्याकाळीच ते करावं लागतं. तर हरकत नाही, आपण सकाळी किंवा संध्याकाळी मनापासून मनोभावे जर ही पूजा केली तर त्याचं फळ जे आहे ते लवकरात लवकर मिळत असतं. तर बघा, आजच्या दिवशी आपल्याला संध्याकाळी म्हणजे प्रदोष काळामध्ये काय करायचं आहे, आपल्या घरामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये कापूर असतो. हा कापुराचा उपाय जर तुम्ही केला तर 100% गॅरंटी आहे की तुमच्या घरातील निगेटिव्ह एनर्जी कुठेच्या कुठे पळून जाईल. त्याचबरोबर तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळायला सुरुवात होईल. तर काय करायचं आहे, आपल्याला भीमसेनी कापूर घ्यायचा आहे. भीमसेनी कापूर म्हणजे कोणता माहीत आहे का? तर भीमसेनी कापूर म्हणजे जो शुद्ध कापूर असतो, ज्याला आपण शुद्ध कापूर बोलतो, तो भीमसेनी कापूर. आणि आपल्याला जो मार्केटमध्ये अवेलेबल असतो तर तो जो आहे त्याच्यामध्ये काहीतरी मिक्स असतं, त्याच्यामुळे तो कापूर जो आहे तो इतका प्रभावी मानला जात नाही. पण हरकत नाही, तुम्हाला भीमसेनी कापूर मिळाला नाही तर तुम्ही साधा कापूर जे आहे त्याच्या 2 वड्या ज्या आहेत त्या एक्स्ट्रा घ्यायच्या आहे. नाहीतर भीमसेनी कापूर जो आहे त्याच्या 2 वड्या तुम्हाला या उपायासाठी खूप झाल्या तर मग काय करायचं आहे, एक मातीची पंती घ्यायची आहे. या पंतीमध्ये आपल्याला थोडेसे अक्षता ज्या आहे त्या घालून घ्यायच्या आहे आणि त्याच्यावरती आपल्याला 2 कापूर ठेवायचे आहे. आपल्या देवघरासमोर आपल्याला बसायचं आहे आणि याच्यानंतर आपल्याला आपल्या देवघरातला जो दिवा आहे त्यानेच हा कापूर जो आहे तो प्रज्वलित करायचा, त्या पंतीमध्ये आपल्याला टाकायचा आहे. याच्यामध्ये आपल्याला 2 साबूत लवंगा ज्या आहेत त्या टाकायच्या आहेत, 2 साबूत विलायची, वेलची किंवा मग आपण याला वेलदोडे म्हणतो, तर हे 2 साबूत वेलदोडे सुद्धा याच्यामध्ये टाकायचे आहे. आणि याच्यानंतर आपल्याला याचा धूर जो आहे तो संपूर्ण घरभर करायचा आहे. कशा पद्धतीने कराल तर बघा, ही जी पंती आहे ती हातामध्ये घ्यायची. संपूर्ण घरामध्ये प्रत्येक कोपऱ्यामध्ये आपल्याला जायचं आहे. प्रत्येक कोपऱ्यामध्ये जाऊन आपण श्री स्वामी समर्थ, जय माता लक्ष्मी, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या 3 मंत्रांचा एकत्रित जप करायचा आहे. बघा, तुम्ही पंती जी आहे ती हातामध्ये घेतली, देवघरातून तुम्ही निघाला, तुमचा हॉल असेल, किचन असेल, सर्व ठिकाणी तुम्हाला फिरून यायचं आहे, टॉयलेट बाथरूम सोडता.
ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, जय माता लक्ष्मी, श्री स्वामी समर्थ या मंत्रांचा जप एकत्रितपणे तुम्हाला करत राहायचा आहे जोपर्यंत तुमच्या हातामध्ये ही पंक्ती जी आहे ती आहे तोपर्यंत। हे संपूर्ण झाल्यानंतर आपल्या मुख्यद्वारावरती जायचं आहे, मुख्यद्वार उघडायचं आहे किंवा उघडा असेल तर अतिशय उत्तम, कारण संध्याकाळच्या वेळी माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते, त्यावेळी आपला दरवाजा जो आहे तो उघडाच असायला हवा। त्याच्यानंतर काय करायचं आहे, ही जी पंक्ती आहे ती आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेरच्या बाजूला आपल्याला ठेवून द्यायची आहे आणि हे जे ज्वलन होत आहे तर त्याच्याकडे थोडा वेळ फक्त आपण म्हणजे मंत्र जो आहे तो म्हणत राहायचा आहे। हे ठेवल्यानंतर आपण बघा बाहेर जाणार असाल म्हणजे घरातून बाहेर तर उजवा पाय टाकून आपल्या घरामध्ये प्रवेश करा, जेणेकरून माता लक्ष्मी सुद्धा आपल्या बरोबर प्रवेश करते असं म्हणतात। म्हणून आपण उजवा पाय जो आहे नेहमी घरात एंट्री करताना उजवाचं पाय घरामध्ये टाकायचा आहे आणि घरामध्ये आपल्याला यायचं आहे। आता यातल्या बऱ्याच जणी म्हणतील की आम्हाला प्रदोष काळामध्ये म्हणजे संध्याकाळी 5 ते 6च्या दरम्यान 6 ते 7च्या दरम्यान आम्हाला हा उपाय करायला जमणं शक्य नाही, कारण आम्ही ऑफिसला जातो, आम्ही घरामध्ये नसतो। तर अशा महिलांनी ऑफिसवरून आल्यानंतर 7, 7:30, 8 अगदी 9 वाजेपर्यंत जरी हा उपाय केला तरी सुद्धा चालणार आहे। तर बघा, हा उपाय केल्यानंतर तुम्हाला प्रश्न पडला असेल की यातल्या ज्या वस्तू आहेत त्या पुन्हा कुठे टाकायच्या, तर बघा तुमच्या घरामध्ये कुंडी असते किंवा बाहेरच्या बाजूला कुठे माती असते आपल्या आजूबाजूला, तर त्या मातीमध्ये आपल्याला या वस्तू ज्या आहेत त्या टाकून द्यायच्या आहे किंवा तुमचं निर्माल्य जर असेल तर निर्माल्यामध्ये तुम्ही या वस्तू ज्या आहेत त्या टाकू शकता। जळाल्यानंतर थोड्याशा लवंग ज्या आहेत त्या तशाच राहतात, तर अशा वस्तू ज्या आहेत त्या आपण निर्माल्यामध्ये टाकल्या तर चालतात। तर अशा पद्धतीचा हा उपाय प्रत्येकाने आवर्जून करा। आपल्या घरामधली नकारात्मकता जाण्यासाठी, आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळण्यासाठी, घरामध्ये भरभरून पैसा येण्यासाठी आणि आपल्या नशिबामध्ये जे लिहिलेलं नाही त्या गोष्टीसुद्धा आपल्या सोबत घडण्यासाठी। आपले बरेच जण जे आहेत ते म्हणतात की आमच्या भाग्यामध्ये हे नाहीच, आमच्या नशिबामध्ये ते नाहीच, आमच्या नशिबामध्ये काही लिहिलेलंच नाही ते चांगलं। पण नाही, तुम्ही जेव्हा असे उपाय करता, अशा काही सेवा करता, अशा काही गोष्टी तुमच्या घरामध्ये करून बघता तर त्यावेळी नक्कीच तुमच्या नशीब जे आहे त्याचा भाग्योदय झाल्याशिवाय राहत नाही। त्याच्यामुळे या गोष्टी ज्या आहेत त्या आवर्जून एखाद्या शुभ दिनी ज्या आहे त्या करायला पाहिजे। दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरांसोबत व्हिडिओ शेअर देखील करा। धन्यवाद।